तो घालून बघ ना मला, तुला कसं वाटतं ते. हा तो स्टेटमध्ये हा स्क्वेअरमध्ये. पण मला काय वाटतं माहिती का, हां नाही यांना मी होते, हां हा पण छान वाटते बघू, हा बघा हा पण चांगला आहे पण. अरे वा, सर सांगा बरं कोणतं हा छान वाटतं एकदम, मस्त वाटतं. हा हा एकदम लुकच छान झालं. मित्र, खरं तर आपण दिव्यांग बांधवांकडे बघत असताना किंवा दिव्यांग बांधवांना दिसत नाही आणि म्हणून म्हणजे जे दृष्टीहीन आहे किंवा ज्याला मी प्रज्ञाचक्षू असं म्हणतो, बऱ्याच लोकांना प्रज्ञाचक्षू हा शब्द कळत नाही. आपण सर्वसाधारण भाषेमध्ये अंध असं बोलतो, पण असं कुणाला बोलू नये खरं तर. आणि म्हणून मी आमचे जे हे माझे मित्र आहेत जे कॅनरा बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब करतात आणि दोन्ही डोळ्याने अंध आहेत. मित्र हो, ते आपल्या दिव्य कलाश्रममध्ये एक कला शिक्षक म्हणून आपल्या मुलांना नेहमीच ते स्वतः MA इन म्युझिक आहेत आणि त्यामुळं ते आपल्या मुलांना तिथे संगीत शिकवत असतात. मित्र, मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हे सांगायचं आहे की अंध व्यक्तीला दिसत नाही, परंतु आपल्याला ते दिसतात. आणि बऱ्याचदा तुम्ही पाहाल की अंध व्यक्तीचे जे डोळे असतात आणि मग ते डोळे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे नसतात आणि मग लोक त्यांच्याकडे थोडंसं हीनतेच्या नजरेने किंवा काहीतरी विचित्र भाव दाखवून बोलत असतात. आणि म्हणून खरं तर आज आम्ही माऊली, खरं तर ज्ञानेश्वर क्षीरसागर आणि आम्ही आज आलो होतो आपल्या माऊली आय केअर सेंटरमध्ये नारायणगावमध्ये. आणि हे आमचे सोनागरे भाऊ जे की आपल्या नंदनवनाचे एक चांगले हितचिंतक, शुभचिंतक, मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर मित्र, मला सांगायला आनंद वाटतो की दिव्यांग व्यक्तीकडे बघत असताना आपण त्यांची पर्सनॅलिटी, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा देखील आपल्या एक दिव्यांग कला विकास केंद्राचा एक छोटासा भाग आहे. तर तुम्हीच सांगा की आमचे जे माऊली भाऊ आहेत पहिल्यांदा कसे दिसत होते आणि आत्ता कसे दिसत होते. तर मला असं वाटतं की ही फ्रेम त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे. आणि कारण पर्सनॅलिटी म्हणजे पूर्वी असं म्हटलं जातं होतं की हिप्पी राखून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान संपादन करून विवेकानंद व्हा आणि माणसाच्या राहण्यावरनं किंवा कपड्यावरनं माणसाची पारख करू नका. परंतु मित्र हो, पहिलीची मी म्हटलं की हिप्पी राखून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान संपादन करून विवेकानंद व्हा, हे अगदी बरोबर आहे. परंतु कपड्यावरनं माणसाची पारख होत नाही असं म्हणता येत नाही. आज तुम्ही दिसता कसे, बोलता कसे, वागता कसे, यावरनंच तुमची पर्सनॅलिटी ठरवलेली जाते. आणि आमच्या अंधबांधवांना त्यांना दिसत नसतं की आपण कसे दिसतो, परंतु आपल्याला तर दिसत असतं. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण आपल्या या दिव्यांग बांधवांची दृष्टी व्हावं. खरं तर जशी दृष्टी तशी सृष्टी असते, परंतु तरी देखील माझा एक छोटासा प्रयत्न की आज आमच्या या भाऊंना म्हणजे माऊली आणि माऊली ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून हा एकदम दुर्ग योग म्हणावा लागेल. आणि आज आमच्या सोनागरे भाऊंनी देखील यांना एक दृष्टी जरी देता नाही आली तरी प्रकाशात आणण्याचं काम मात्र नक्कीच केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, आपल्याला जर माझ्यासारखी देखील छानशी फ्रेम हवी असेल तर आपल्या माऊली आय केअर सेंटरमध्ये नक्की या. नारायणगाव पुणे नाशिक हायवे रोडवर नक्की या, नक्की भेट द्या. धन्यवाद.